नमस्कार. आज आपण आपल्या स्वप्न संघर्ष या चॅनलवर स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ यांची चरित्रकथा बघणार आहोत. या चरित्रकथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. चला तर मग स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रकथेला सुरुवात करूयात. महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा तिचा बचाव भगवान श्रीकृष्णाने केला. येथे तर यमुनाबाईचे वस्त्रहरण झालेले नव्हते, तर संपूर्ण कुटुंबहरण झालेले होते. तेव्हा ती भगवान श्रीकृष्णांचा विचार करीत असताना तिला तो भगवान श्रीकृष्ण लखुजीराव जाधवांच्या रूपात असण्याची आशा प्रकट झाली. त्या भगवान श्रीकृष्णांचा धावा करीत चाणाक्ष यमुनाबाईने पैठण परगण्यातील लासनेर हे गाव गाठले. येथेच लखुजीराजे वास्तव्यास होते. तेथे तिने स्वतःच्या कुटुंबावर गुदरलेला प्रसंग कथन केला. हा हृदयद्रावक प्रसंग ऐकून यमुनाबाईला मदत करण्याचे लखुजींनी ठरवले. लगोलग आपले शूर व पराक्रमी बंधू जगदेवरावास सोबत घेऊन लखुजी राजांनी सिंदखेड गाठले. मुळे घराण्याची गादी बळकावून रविराव ढोणे स्वतः गादीवर बसला होता. हा प्रकार लखुजींच्या जहागिरीत म्हणजे घरातच घडल्यासारखा होता. त्यामुळे बंधू जगदेवराव व स्वतः दस्तूरखुद्द लखुजीराजांनी रविराव ढोणेच्या गडीवर हल्ला केला. या हल्ल्यात रविराव ढोणेचा मृत्यू झाला. दुर्जनाचे निर्दालन करून आपला पक्ष स्त्री किंवा पुरुष नसून केवळ सत्यपक्षाचा आहे हे लखुजींनी दाखवून दिले. रविराव ढोणेला आपल्या बाजूस घेऊन त्यांच्या शक्ती व संपत्तीचा वापर स्वतःचे सामर्थ्य वाढविण्यासाठी लखुजीराजांना करता आला असता. तत्कालीन परिस्थितीत स्वार्थी व संकुचित विचार रूढ व अपेक्षित होता. कुणाला कुणाच्या सुखदुःखाविषयी देणेघेणे नव्हते. त्या काळात एकाची जळत असे दाढी तर दुसरा त्यावर ओढत असे विडी असा रिवाज होता. मात्र लखुजीराजे हे लखुजीराजे होते. त्यांनी हा कुचित व संकुचित विचार न करता ते गरोदर व अनाथ यमुनाबाईंची नाथ झाली. लखुजीराजांनी केलेल्या परोपकारामुळे यमुनाबाईच्या डोळ्यातून कृतज्ञतेच्या गंगा यमुना वाहिल्या नसतील तरच नवल. या कृतज्ञतेपोटी यमुनाबाईंनी स्वतः स्वखुशीने सिंदखेडची देशमुखी लखुजीराजांना लिहून दिली. तेव्हापासून लखुजीराजांनी सिंदखेडला आपले मुख्यालय केले. तेथेच ते आपला ताफा व लवाजम्यासह राहू लागले. इसवी सन 1576 पासून पुढे सिंदखेडला महाराष्ट्राच्या नकाशात आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले. जाधव घराण्यातील एक शूरवीर, मुत्सद्दी व मुरब्बी सेनानी अशी प्रतिमा लखुजींनी तयार केली. म्हणूनच त्यांना राजा जाधवराव हा किताब सार्थ वाटतो. लखुजीपासून पुढे जाधव घराण्यात स्वतःच्या नावाच्या पुढे राजा हे आदरार्थी विशेषण लावण्याचा पायंडा निर्माण झाला. अर्थातच याचे सर्व श्रेय लखुजींनाच जाते. निजामशहाला लखुजींचा पराक्रम नजरेआड करता आला नाही. निजामशहाने त्यांना शाही शिक्क्याचे लेखी फर्मान दिले. या शाही फर्मानानुसार त्यांना सिंदखेड, मेहकर, परतूर, खेडले आदी प्रांताची जहागिरी व मानाची 10,000 मनसब प्राप्त झाली. त्यानंतर लखुजीराजे सिंदखेड येथे एक गडीवजा वाडा बांधून राहू लागले. त्यांच्या निवासस्थानी सदैव सैनिक, शिपाई, पाटील, जमीदार आदींची वर्दळ असे. त्यांचा वाडा हा पागा, गोशाला, सदर, कचेरी, दप्तरखाना, मुदपाकखाना, जिन्नसखाना, देवघर, राहण्याचे महाल आदी सोयीसुविधांनी युक्त होता. त्या काळी हिंदूंना स्वतंत्र मोहिमेचे नेतृत्व द्यायचे नाही असा मुस्लिम शाह्यांचा अलिखित रिवाज असला तरी लखुजीराजे स्वतंत्र राजाप्रमाणे जीवन जगत होते. या बाबीवरून त्यांची हिंमत, किंमत व शेरदिल बहादुरी समजून येते. स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ यांची पुढील चरित्रकथा उर्वरित कथेमध्ये बघूयात. तोपर्यंत स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ चरित्रकथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उर्वरित कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.